प्रतीक्षा संपणार. राज्यात 24-25 जून पासून मान्सून सक्रिय होणार. 22 जून पर्यंत किमान राज्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाची शक्यता. 28 जूनच्या दरम्यान किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होणार. मुंबईतल्या 7ही धरणांमध्ये केवळ 9.67% पाणीसाठा शिल्लक. येत्या 10 दिवसात पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 25% पाणी कपातीची शक्यता. या संदर्भात 30 जून नंतर महापालिका प्रशासन आढावा घेणार. डोंबिवलीमध्ये पाण्यासाठी हंडा मोर्चा. साईनगरमधल्या महिलांचा प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा. 3 महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी त्रस्त. ऐन उन्हाळ्यात आणि हक्काचं पाणी मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये रोष. वाशिम जिल्ह्यातल्या आडवळ धरणात केवळ 7% पाणीसाठा शिल्लक. पाऊस लांबल्यास मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यांना पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता. प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पावसाची दमदार हजेरी. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. जनजीवन विस्कळीत. एल निनोचा फटका. भंडाऱ्यात पाणी कपात. शेतकरी चिंतेत. शेतीचं पाणी रोखलं. गोसेखुर्द प्रकल्पातनं आता फक्त पिण्यासाठीचं पाणी सोडणार. जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली घाटाचं रुपडं पालटलं. डोंगराच्या कुशीत पांढरे शुभ्र ढग तरंगतानाचं नयनरम्य दृश्य समोर. शांत आणि थंडगार वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. यंदा मान्सूनचं आगमन लांबणीवर. पेरण्या खोळंबल्या. शेतकऱ्यांचा बी बियाणं खरेदीसाठी निरुत्साह. कृषी सेवा केंद्रामध्ये शुकशुकाट. मान्सूननं राज्याकडे पाठ फिरवल्यानं टोमॅटोचं पीक धोक्यात. मनमाडसह चांदवडच्या पूर्व भागात टोमॅटो रोपं वाचवण्यासाठी हातानं पाणी देण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न. अनेक भागातील विहिरींनाही तळ गाठल्यानं शेतकरी हवालदिल. गोंदियात धानाच्या चुकाऱ्यांसाठी 642 कोटी रुपयांची गरज. मात्र शासनाकडनं फक्त 168 कोटी रुपये. शेतकऱ्यांना धान पिकाच्या चुकाऱ्याची प्रतीक्षा कायम. खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.